नमस्कार मंडळी, मी प्रियाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण झणझणीत मटणाचा रस्सा कसा करायचा ते बघणार आहेत। चला तर मग सुरुवात करूयात। सर्वात अगोदर मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। त्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे। हे सर्व वाटण एकत्र करून बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। बारीक पेस्ट झाल्याच्या नंतर मटण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। स्वच्छ पाण्याने धुवून झाल्याच्या नंतर ते कुकरमध्ये टाकून घ्यायचं आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं। थोडीशी हळद, थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 2 ते 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर मटण शिजले की नाही ते बघून घ्यायचं। नंतर आपण फोडणी तयार करणार आहेत। त्यासाठी गॅसवरती एक पातेलं ठेवून त्यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं आहे। नंतर त्याच पातेल्यामध्ये मटण आपलं शिजलेलं आहे। नंतर पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये सुकं खोबरं, मसाला, तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता मसाला। त्यानंतर तिखट, काळं तिखट आणि थोडंसं लाल तिखट टाकून तयार केलेली फोडणी मटणावरती टाकून घ्यायची। मटणावर टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपला मटणाचा रस्सा एकदम झणझणीत झालेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं तुम्ही ॲड करू शकता त्यामध्ये। नंतर वरून थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकून एक 5 मिनिट मटण व्यवस्थित शिजू द्यायचं, म्हणजे सर्व मसाला शिजून जाईल। नंतर आपण भाकरी केलेली आहे आणि बघू शकता तुम्ही ताटामध्ये मटण किती मस्त दिसत आहे। बाय।